Hello dear viewers, I am your friend Vilas Chavan. You are watching English workshop activities for the poem A Teenager's Prayer by J. Morse. मित्रांनो, जर तुम्ही या पोएमचा पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितला नसाल तर आधी ते बघा. कारण त्या ठिकाणी मी कवितेचं डिटेल्ड ॲनालिसिस आणि एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर ते व्हिडिओज बघितल्यानंतर वर्कशॉप ॲक्टिव्हिटीज समजायला आणि सोडवायला खूप सोप्या जातील. आणि त्या व्हिडिओच्या लिंक्स ज्या आहेत मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात किंवा मग माझ्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये देखील तुम्ही ते व्हिडिओज बघू शकतात. सो नाऊ लेट्स जॉइन इंग्लिश वर्कशॉप. फ्रेंड्स, before starting these activities, let us know as to what is workshop. Workshop means a meeting at which a group of people engage in a discussion and activity on a particular subject or topic. मित्रांनो, वर्कशॉप म्हणजे एक प्रकारची मीटिंग असते ज्यामध्ये एखाद्या विषयावर किंवा प्रोजेक्टवर आपण चर्चा करतो, आपली मते वगैरे मांडतो. तर चला या कवितेवर आपण चर्चा करूया. सो लुक हियर, ॲक्टिव्हिटी फर्स्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. योग्य पर्याय निवडून खालील वाक्य आपल्याला पूर्ण करायची आहेत. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द पोएट, डॅशेस आर ब्रॉट बाय इच न्यू डे. सो व्हॉट इज द आन्सर? न्यू बिगिनिंग्स. म्हणजे कवीच्या मते प्रत्येक नवीन दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येतो. ठीक आहे. नेक्स्ट, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश डॅश. सो व्हॉट इज द आन्सर? ग्रेट सक्सेस. आपण तोच मार्ग निवडला पाहिजे जो आपल्याला मोठ्या यशाकडे घेऊन जातो. नेक्स्ट, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ओके. कवी देवाला प्रार्थना करतो की त्याला चांगल्या गोष्टींची बाजू घ्यायला मदत कर. अँड द लास्ट, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. द आन्सर इज बेस्ट. कवीला बघायची इच्छा आहे की त्याचे किशोरवयीन दिवस हे अगदी उत्कृष्ट होते. लेट्स गो हेड. ॲक्टिव्हिटी सेकंड, find and write the pairs of rhyming words from the poem. So you can choose the rhyming pairs like this. 1. Make, take. In second stanza, success, distress. In stanza third, see, me. In fourth stanza, way, day. And in the last stanza, once again, see and me. Next activity. What is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following options. So there are 4 options: A, A, B, B, then second A, B, C, D, then third A, B, C, D, and fourth A, B, B, A. So what is the correct option? That is number third, A, B, C, B. Next, number 4. Match the lines in column A with the figures of speech in column B. So friends, now we have to match the columns here properly. So in the first column there are some lines from the poem, and in the second column, that is in column B, there are the names of figures of speech. So let us match them. Look here, the first line is decisions I must make. It is the example of inversion. So why it is inversion? Because the words in this line are not in proper order. That's why there is inversion. Next, please open up my eyes, dear Lord. It is an example of apostrophe because there is a direct address to the God. Next, travel down the darkened road. It is an example of alliteration because down and darkened, D sound is repeated. And the last example is of metaphor. I can choose to take the road of life because there is a hidden comparison between road and the life. Okay, let us go ahead. Prepare a set of 10 questions to interview any successful teenager. You may use the following guidelines. तुम्हाला कोणत्याही एका किशोरवयीन मुलाचं किंवा किशोरवयीन मुलीचं इंटरव्ह्यू घ्यायचे आणि त्यासाठी आपल्याला 10 प्रश्न
तयार करायची आहे. आणि त्यासाठी एक बघा खाली स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू म्हणजेच एक फॉर्मॅट दिलेला आहे. टेम्पलेट म्हणजेच एक नमुना दिलेला आहे की इंटरव्ह्यू आपण कसं घेतलं पाहिजे आणि इंटरव्ह्यूचा नमुना आपल्या समोर आहे. सो लेट अस सी, लुक हियर. This is the template for the interview. First of all we have to complete this outline and then we have to put 10 questions. तर मित्रांनो हे बघा इंटरव्ह्यूचं एक प्रारूप आहे. तर इथं जे काही पॉईंट्स आहे तर आपल्याला ते पॉईंट्स पहिले कंप्लीट करणं गरजेचे आहेत. तर बघा इथं नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर म्हणजे मुलाखत घेणाऱ्याचे नाव इथं लिहायचे. त्यानंतर नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी म्हणजे मुलाखत देणारी जी व्यक्ती आहे त्याचं नाव इथं लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर चला पहिले आपण ही कंप्लीट करूया. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर. तर मी स्वतःचं नाव घेऊन टाकतो इथं विलास चव्हाण. ठीक आहे. आता बघा नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी. तर मुलाखत कोण देणार आहे? प्रतीक जाधव. यानंतर आहे टॉपिक. आता टॉपिक काही असू शकतं, कोणत्याही फील्डवर असेल. म्युझिक असेल, स्पोर्ट असेल, काही पर्सनल पण असू शकतात किंवा एखादी आर्ट वगैरे असेल. सो यू कॅन चूज एनी वन ऑफ देम. ठीक आहे. तर आपण सध्या निवडूया म्युझिक. देन व्हेन्यू. व्हेन्यू म्हणजेच ठिकाण, म्हणजे इंटरव्ह्यूचं ठिकाण कोणते हे आपल्याला तिथं दाखवायचं आहे. तर इथं देखील मग तुमचं ऑडिटोरियम हॉल असू शकतं, स्टुडिओ असू शकतो एखादा, किंवा टी व्ही चॅनल असू शकतं. तर इथं आपण सध्या घेऊया टी व्ही चॅनल. ठीक आहे. नंतर आहे डेट. तर तुम्ही कोणतीही डेट इथं निवडू शकतात. जेव्हा आपल्याला एक इंटरव्ह्यूचं आउटलाईन तयार करायचं असेल, कारण आपण एक काल्पनिक इंटरव्ह्यू इथं घेत आहोत म्हणून डेट कोणतीही चालेल. ठीक आहे. मग आपण सध्या इथं निवडलेली आहे 15 जुलै. नेक्स्ट टाईम. मग इंटरव्ह्यूची सुरुवात कधी होणार ती वेळ आपल्याला इथं मेन्शन करावी लागेल. तर 10 AM सकाळचे 10 वाजता. ठीक आहे. नंतर आहे ड्युरेशन म्हणजे कालावधी. साधारणपणे ही इंटरव्ह्यू किती वेळ चालेल. तर आपण इथं गृहीत धरूया 10 मिनिट्स म्हणजेच 10 मिनिटे. ठीक आहे. नाऊ वी हॅव टू प्रिपेअर 10 क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला इंटरव्ह्यू कोणाची घ्यायची आहे? एक किशोरवयीन मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याची. आणि आपण फील्ड निवडलेला आहे म्युझिक. ठीक आहे. सो यू कॅन पुट द फर्स्ट क्वेश्चन लाईक दिस. ओके. टेल मी अबाउट युअर सेल्फ म्हणजे तुमच्याबद्दल काहीतरी सांगा. आणि याच्यामध्ये एक गोष्ट असली पाहिजे की एस नो टाईप क्वेश्चन्स पण आपण दिले पाहिजे. त्याचबरोबर WH क्वेश्चन्सचा देखील आपण वापर केला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट ड्यू यू टू दिस फील्ड म्हणजेच कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही या क्षेत्रात आलात. नेक्स्ट, हू इन्स्पायर्ड यू टू मेक म्युझिक संगीत निर्मितीसाठी तुम्हाला कोणी प्रेरणा दिली. नेक्स्ट, वुड यू हेड फॉर फिल्म इंडस्ट्री इन फ्युचर तुम्हाला भविष्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायला आवडेल का. नंबर 5, व्हॉट इज युअर फेवरेट सॉन्ग टू परफॉर्म तुम्हाला तुमच्या आवडीचं कोणतं गीत सादर करायला आवडेल. नंबर 6, विच फेमस म्युझिशियन्स डू यू ॲडमायर कोणते प्रसिद्ध संगीतकाराची तुम्ही प्रशंसा करतात. नेक्स्ट, नंबर 7, कॅन यू क्रिएट एनी म्युझिक जॉनर म्हणजेच तुम्ही संगीताचा कोणताही प्रकार निर्माण करू शकता का. नेक्स्ट, नंबर 8, व्हॉट इज द बेस्ट ॲडवाइस यू हॅव बीन गिवन म्हणजेच तुम्हाला मिळालेला सर्वात उत्तम सल्ला कोणता. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारू शकतात. नेक्स्ट, डू यू एन्जॉय अदर्स म्युझिक तुम्हाला दुसऱ्यांचे संगीत ऐकायला आवडतात का. अँड द लास्ट क्वेश्चन यू कॅन पुट लाईक दिस, व्हॉट्स नेक्स्ट फॉर यू म्हणजे तुमची पुढील योजना काय असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही 10 प्रश्न विचारू शकतात कोणत्याही एका फील्डवर. ठीक आहे. नाऊ लेट अस गो फॉर द मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी दॅट इज पोएटिक अप्रिशिएशन म्हणजेच कवितेचं रसग्रहण. मग आता पोएटिक अप्रिशिएशन म्हणजेच काय. तर पोएटिक अप्रिशिएशन मीन्स टू फाइंड आउट द special features or characteristics of the poem or to know the different poetic devices and techniques used by the poet in the poem
म्हणजेच कवितेमध्ये कोणकोणती त्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत, त्याचबरोबर कोणकोणती पोएटिक डिव्हाइसेस वापरण्यात आलेली आहे, काय टेक्निक्स कवीने तिथं वापरलेले आहे, हे सर्व शोधून काढणं म्हणजेच कवितेचं रस ग्रहण करणं. आणि तुमच्या 10वीच्या सिलेबसमध्ये असे काही मुद्दे दिलेले आहेत, जसे की टायटल, पोएट, राईम स्कीम, फेवरेट लाईन, थीम, सेंट्रल आयडिया. या मुद्द्याच्या आधारे आपल्याला पोएटिक अप्रिशिएशन करायचे. आणखी काही मुद्दे पुढे आहेत, आपण बघूया. तर सर्वप्रथम आहे टायटल. आता आपण अ टीनेजर्स प्रेयर ह्या कवितेचे पोएटिक अप्रिशिएशन करणार आहोत, म्हणून टायटलच्या ठिकाणी कवितेचं नाव येणं अपेक्षित आहे. तर कवितेचं नाव आपण इथं लिहूया. लेट अस राईट अ टीनेजर्स प्रेयर. ओके. नेक्स्ट पॉइंट इज पोएट. सो we have to give the name of the poet, that is J. Morse. Then rhyme scheme. We have already found out the rhyme scheme of the poem, and the common rhyme scheme is there for each stanza, and that is A, B, C, B. Okay. Then favorite line. You can choose any line from the poem. Okay. I have chosen here, I can choose to take the road of life that leads to great success. Okay. This is very simple thing for you. Now next point is theme, that is central idea. म्हणजे कवितेचा मुख्य विषय काय आहे ते इथं आपल्याला लिहावं लागतं. मग बघा, the theme of the poem is a teenager prayer or desire to be capable of choosing the proper decisions that lead to great success in life. The teenager prays to the God to help guide him in his journey in life and be with him forever to take other important decisions in future. म्हणजेच कवितेचा मुख्य थीम आहे की एका किशोरवयीन मुलाला किंवा मुलीला जीवनात योग्य निर्णय घेऊन भव्य यशाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. तसेच महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्याने देवासोबत जीवनाच्या वाटेवर चालण्याची देखील इच्छा व्यक्त केलेली आहे. ओके. Next point is figures of speech. Now we have to mention here the figures of speech used in this poem. So look here. Apostrophe, alliteration, metaphor and inversion. We have already studied all these figures of speech while studying the poem. Now next point is special features. या ठिकाणी तुम्हाला काही ठळक वैशिष्ट्ये कवितेची किंवा खास वैशिष्ट्ये आहे ती इथं मेन्शन करावी लागतात. So you can write like this. This poem uses simple words along with the ABCB rhyme scheme. The use of figures of speech enhances the beauty of the poem. म्हणजेच कवितेमध्ये अगदी सोप्या शब्दांचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर ABCB rhyme scheme आहे आणि फिगर्स ऑफ स्पीच मुळे कवितेच्या सौंदर्यामध्ये भर पडते. ठीक आहे. And the last point is why I like or dislike the poem. Now if you choose dislike, it does not mean that you will get 0 mark for this point. म्हणजेच तुम्ही आता काही विद्यार्थी why I like वर लिहू शकतात, एखादा दुसरा असेल तर तो why I dislike वर सुद्धा लिहू शकतो. मग डिसलाईक वर लिहिलं याचा अर्थ तुम्हाला 0 मार्क्स मिळतील अशातला प्रकार नाहीये. कारण द वे यू प्रूव्ह युअर पॉइंट कॅरीज द मार्क्स. तुम्ही तो मुद्दा कशा पद्धतीने ते एक्सप्लेन करून सांगतायत त्याच्यावर तुमचे मार्क्स डिपेंड आहे. सो यू कॅन राईट लाईक दिस. लुक हियर. I like this poem because it is a prayer to be able to be a good human being. It is a motivational poem for all teenagers. इथे आपण why I like this poem ह्या मुद्द्यावर फोकस टाकलेला आहे. म्हणजेच मला ही कविता आवडते कारण या ठिकाणी एक चांगला मानव माझ्यातून घडावा यासाठी ही एक प्रार्थना आहे. त्याचबरोबर ही कविता सर्व किशोरवयीन मुला मुलींसाठी प्रेरणादायी आहे म्हणून मला ही कविता आवडते. ठीक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक आणि शेअर करा आणि हां, 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित पुढच्या व्हिडिओसाठी त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळाव्यात यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फॉर बीइंग विथ मी. थँक्यू व्हेरी मच.